निमित्त नांदेड जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा या ठिकाणी सन्मान सोहळा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अनेक जिल्ह्याभरातील नगरसेवक आहेत आणि आपण ते त्यांच्याशी जोडणार आहोत. तर काय सांगाल सर आज 126? आज महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या वतीनं आज या ठिकाणी काही समाज बांधव एकत्र येऊन माझा 61 सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये जे जे नगरसेवक नगराध्यक्ष जे समाज बांधवाचे आमचे निवडून आलेले आहेत त्या सर्वांना या ठिकाणी बोलून त्यांचा सन्मान करून आम्ही त्यांना खूप शुभेच्छा दिलेल्या. त्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागामध्ये आपल्या गावामध्ये की समाजाची सेवा नुसता आर्यवैश्य कोणती समाजाचीच नाही तर संपूर्ण समाजाची सेवा चांगल्या पद्धतीनं त्यांनी करावं अशा आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि ते आम्हाला खात्री आहे की कुठल्याही पक्षाचे असू द्या ते चांगलंच काम आमच्या समाजाच्या वतीनं तिथं करतील. नगरसेवक म्हणून ते चांगलं काम त्यांच्या मतदारसंघामध्ये करतील अशी खात्री आम्हाला आहे. म्हणून आज आम्ही त्यांचा या ठिकाणी सन्मान केलेला. यासोबतच अनेक परिसरातून आलेले आहेत आपले समाज बांधव. तर या माध्यमातून समाज बांधवांना काय सांगाल? आज या ठिकाणी आम्ही काशी अन्न सत्रमच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही 45 लाख रुपयाचं आज या ठिकाणी आम्ही वाटप करतोय. जे गरीब विद्यार्थी आहेत ते शिक्षणासाठी या ठिकाणी आले असतील किंवा इंजिनिअरिंग असतील, डॉक्टर असतील, MBBS असतील, MD असतील, अशा विद्यार्थ्यांना आम्ही आज काशी अन्न सत्रमच्या माध्यमातून मिळणारी रक्कम 45 लाख रुपये आज आम्ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटप करतोय. येणाऱ्या 14 आणि 15 फेब्रुवारीला आम्ही महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचं कार्यकारिणीचं अधिवेशन आम्ही अयोध्या या ठिकाणी घेत आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही समाजाला संघटित करून समाजाचं काम कसं उंचावर नेण्यात येईल असा आमचा हा प्रयत्न राहील. धन्यवाद करा. आज या नांदेडच्या परिसरातील या ठिकाणी आले होते आणि आर्यवैश्य समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष हनुमंत चंदनकर, धन्यवाद. एक सेकंद.